किती छान आहे लगा 3000 आपको लगा कारण हे बघे नॉर्मल आपल्याला नाही दिसत आहे बाकीच्या हे कुठे चाललाय? आम्ही उत्सव डोंबिवली ईस्टला इंटरनॅशनल फेस्टिवल की काहीतरी आहे. काय आहे ते नक्की उत्सव नाव आहे त्याचं, एवढं फक्त मला माहिती आहे. ते KDMC ला आता आम्ही जाणार आणि तिथे बघणार आहोत की काय आहे ते नक्की आणि नाव काय आहे. तर चला बघूया. डोंबिवली ईस्टला ना? हो. चल ए रेडी आहेस ना तू? हो हो चला चला. आमची ऑटो आम्ही बुक केली आहे तर ती अजून काही आलेली नाही आहे. तर ती आल्यानंतर आपण जाऊ. आम्हाला एकदा ऑटो मिळाली आहे आणि आम्ही निघालो. पण बाहेर हे किती आहे बघ. ट्रॅफिक बघ. ट्रॅफिक बघ. नमस्कार, मी दीपा ठाणेकर. तर आज मी तुम्हाला ना घेऊन आले KDMCचं एक ग्राउंड आहे, संत सावळाराम महाराज क्रीडा संकुल. इथे आपण आलोत आणि KDMCनेच ठेवलेलं आहे उत्सव मेगा इंटरनॅशनल शॉपिंग एक्झिबिशन. तर ते आपण आज बघणार आहोत आणि ते 3 एप्रिलला चालू झालेलं आहे आणि 12 एप्रिलपर्यंत आहे. म्हणजे 12 एप्रिलपर्यंत तुम्ही इथे येऊ शकता. इकडे ना एकाच छताखाली 50,000 प्लस प्रॉडक्ट्स आहेत आणि शॉपिंग आपल्या किती करू आणि किती नको असंच तुम्हाला वाटणार आहे. आणि इथे ना घराचा जर समजा मला मेकओव्हर करायचं असेल तर होम डेकोरसारख्या वस्तू आहेत, ट्रेंडी ज्वेलरी आहेत, फर्निचर आहे, फॅशन लवर्ससाठी ट्रेंडी आउटफिट आहेत, कॉटन, साऊथ इंडियन, कलकत्ता, ओरिसा सगळ्या प्रकारचे आहेत. इथे मेकअप करणाऱ्यांसाठी वेगवेगळे प्रीमियम कॉस्मेटिक्स आहेत, क्रॉकरी आहेत, तर परफ्युम्स आहेत. वेगवेगळ्या कंपन्या पण इथे आलेल्या आहेत, जसं एव्हरेस्ट, पॅनासोनिक, गोदरेज यांनी पण आपल्या इकडे स्टॉल लावलेले. इंटरनॅशनल स्टॉल म्हणजे अफगाणिस्तानचे ड्रायफ्रूट्सचे स्टॉल आहेत, दुबईचा कुनाफा, दुबईचं चॉकलेट, आईस्क्रीम हे पण स्टॉल तुम्हाला तिकडे बघायला मिळणार आहेत. तर मी तुम्हाला हे दाखवते, ते तुम्ही बघा. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही इथे येऊन त्या वस्तू खरेदी करू शकता. हे जरा मुघल टाईपची डिझाईन वाटते का? मुघल नाही, जयपुरी टाईप वाटते ना? हे बसायची स्टूल आहे. हो. हे ते देणार आहे ना? जरा जयपूर, राजस्थान अशा टाईपचं वाटतं. तुला इथे सगळं जर सांगूस छान होतं ते. किती लाईट वेट आहे एकदम आणि वेगवेगळे आकार पण मस्त आहेत. किती छान आहे सगळीकडे नक्कीचे सुरंग आणि वरती छोटे छोटे मूर्ती आहेत. आणि याची प्राइस किती माहिती आहे का? हे बघ चांगलं आहे पण आणि जड पितळेचं आहे ना. आणि हे बघ हे सगळ्यात हे छोटं वालं पण हे खूप एकदम हलकं आहे. हे काहीतरी मिक्सिंग आहे वाटतं. अच्छा, बघ आतून कलर बघ कसा दिसतो ना. वेगळं आहे जरा. हे 1500 रुपयाला आहे आणि हे काहीतरी 4000 रुपयाला आहे. 4,500. हे चांगलं वाटतंय आतून. मोठं आहे, छान वाटतं ते. पीछे करनी को हे बघा 3,500
इसकी कॉस्ट क्या है? कैसा वर्क करताय जरा ते? तो काय करतो ते दिसायला पाहिजे ना. कसं वाटतंय? कसं वाटतंय? आपण बनवलेलं काय होतं? पुन्हा पण नाही गं. बकलावा. बकलावा. 650 450 1250. तामिळनाडूचं हँडलूम बघ. पण एकदम कर्टन आहेत. मस्त आहेत ते. जरा विचारून घ्या. क्यूट आहेत ना छोटे छोटे मुलांसाठी. कारण हे बघा नॉर्मल आपल्याला नाही दिसत आहे बाकीच्यांच्याकडे. ते नाव आहे तुमच्या छान आहे मस्त आहे. हे कसे आहे का? खूप छान वस्तू आहेत आणि नावाप्रमाणे इंटरनॅशनल आहे. इंटरनॅशनल शॉपिंग एक्झिबिशन असं नाव आहे. मगाशी मला आठवत नव्हतं कुठचं नाव आहे. तर ते नाव म्हणजे आहे की नॉर्मल ज्या आपण एक्झिबिशनला जातो आणि ज्या वस्तू होतो ना त्याच्यापेक्षा वेगळ्या आहेत. क्वालिटी पण चांगली आहे आणि गर्दी पण एवढी आहे की लोक खरेदी पण करतात. त्याच्यावरून तर समजते की या चांगल्या आहेत ते. तर आपण आता पुढच्या बघूया. चल तुला कसे वाटले रे? मस्त मस्त छान आहे. ओके. 200 रुपयाच्या वस्तू आणि तिथेच सगळ्यात जास्त गर्दी आहे. त्याच्याला आपण पण गर्दी आहे. त्याच्यात रील फेमस झालेली आहे. हा का नाही? ही पण तू रील हे खराब आहे झाले. छान आहे ना? काढून दाखव. छान आहे. ठेव. गॅसवरती ठेवायचं आहे. हे असं हे आपल्या जाळी असेल आणि याच्यामध्ये पाणी ओतायचंय हा आणि त्याच्यावरती हे ठेवायचंय आणि ऑइल नाही वापरायचे. त्याच्यात डोसा बिसा सगळं हे बघा. हे बघ हे असं हे बघा. चिला करता येते बेसनचा. ऑइल काही लावलेलं नाहीये त्याने आणि अजिबात ऑइल नाही. नाही लावले बघ. पुण्यातच नाही लावलं. डोसा केला त्यांनी, चिला केला त्यांनी, पराठा केला आणि ब्रेडचा पिझ्झा मी आता खाल्ला. आणि ते आलूला मॅरिनेशन केलेलं.
चांगलं असतं. हे काय गुल्लक आहे? नाही रे, हं? गुल्लक काय काय आहे? वाजवायचं इन्स्ट्रुमेंट आहे ते. चला झालं, आम्ही सगळं फिरून आलोय. बाजूला आम्ही सगळं फिरून आलोय. आम्हाला काय हवे होतं त्या गोष्टी घेतल्यात, 2-4 गोष्टी घेतल्यात. चला दाखवतो तुम्हाला सगळं.